मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय समजावून घेणार आहोत, तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 मध्ये उमेदवारांनी निवडणुकीमध्ये पण जी काही खर्चाची मर्यादा आहे ती काय निश्चित करण्यात आलेली आहे आणि तेच हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर बघा, निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर बघा, 2016-17 मध्ये विहित केलेली निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करून सुमारे 8 वर्षाचा कालावधी झाला असून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सदर मर्यादा सुधारित करणे आवश्यक झाले आहे. म्हणजे 8 वर्षापूर्वी ही जी मर्यादा आहे ते निवडणूक आयोगानं निश्चित केली होती आणि आता काय केलेलं आहे, ती जी मर्यादा आहे ती त्यांना आता बदललेली आहे. तरी बघा, खर्चाची मर्यादा आपण यामध्ये समजावून घेणार आहोत. तर इथे बघा, वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या दर्जानुसार त्यांनी ही खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला देण्यात आलेला आहे. तर बघा, इथं बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये किती आहे, तर खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये दिलेला आहे. म्हणजे एखादा उमेदवार आहे तो 15 लाखापर्यंतचा खर्च करू शकणार आहे. यानंतर अ वर्ग ज्या महानगरपालिका आहे, जसं की पुणे आणि नागपूर आहे, इथे सुद्धा खर्चाची मर्यादा एका उमेदवाराला किती दिलेला आहे, 15 लाखापर्यंत दिलेला आहे. आता इथे ब वर्ग, ज्यामध्ये पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे यामध्ये उमेदवाराची खर्चाची मर्यादा किती आहे, तर 13 लाख रुपये आहे. जेव्हा की क वर्ग ज्या महानगरपालिका आहेत, जसं की कल्याण आहे, डोंबिवली, नवी मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार या ज्या काही महानगरपालिका आहेत, इथं खर्चाची मर्यादा किती आहेत उमेदवाराची, तर बघा 11 लाखापर्यंत जे खर्च आहे त्याची खर्चाची मर्यादा इथं देण्यात आलेली आहे. आणि ड वर्ग ज्या महानगरपालिका आहेत, उर्वरित सर्व ज्या काही महानगरपालिका आहेत त्या ड वर्ग आहेत, यांना किती निश्चित करण्यात आलेला आहे उमेदवाराचा खर्च, तर 9 लाखापर्यंत खर्च हा उमेदवाराला निश्चित करण्यात आलेला आहे. तर आता हे का आपण बघितलं, तर आता आता आगामीच्या निवडणुका येणार आहेत, त्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत. तर बघा, इथं नगर परिषदा, पंचायत समिती, नगरपंचायत यांच्यासुद्धा इथं खर्च दिलेला आहे. पण आता त्या निवडणुका झालेल्या आहेत समजा. तर बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा पण बघूया आता किती काय आहे ते. 71 ते 75 विभाग, जे निवडणूक विभाग असणाऱ्या ज्या जिल्हा परिषदा आहेत यांसाठी किती दिलेला आहे, तर बघा, जिल्हा परिषद सदस्य याला खर्चाची मर्यादा किती देण्यात आलेला आहे, तर 9 लाख रुपये देण्यात आलेला आहे. आणि पंचायत समिती सदस्य याला किती, तर 6 लाखापर्यंतचा खर्चाची मर्यादा देण्यात आलेला आहे. आणि ज्या जिल्हा परिषदाची जी निवडणूक विभाग आहे ते 61 ते 70 अशी जी काही संख्या असेल, तर या जिल्हा परिषदांसाठी किती, तर जिल्हा परिषद सदस्यासाठी 7.5 लाख रुपये आणि पंचायत समिती सदस्यांसाठी किती देण्यात आलेले आहे इथं, तर 5,25,000. आणि ज्या जिल्हा परिषदाची जी निवडणूक विभागांची किंवा सदस्यांची संख्या किती, 50 ते 60 आहे, अशा जिल्हा परिषदांसाठी जे सदस्यांची जी खर्चाची मर्यादा आहे ती किती आहे, तर 6 लाख रुपये आहे. आणि पंचायत समिती सदस्य खर्चाची मर्यादा ही 4.5 लाख रुपये आहे. आता तीच आपण इथं ग्रामपंचायत बघूया. तर ज्या ग्रामपंचायतांची सदस्य संख्या किती 7 ते 9 आहे, अशा ग्रामपंचायत सदस्यांना थेट सरपंचासाठी किती मर्यादा आहे ती, तर 75,000पर्यंतचा खर्च ते करू शकणार आहेत. आणि सदस्यासाठी किती, तर 40,000 रुपये. इथं ज्या ग्रामपंचायतांची सदस्यांची संख्या 11 ते 13 आहे, यांसाठी किती आहे, तर 1.5 लाखापर्यंतचा खर्च थेट सरपंचासाठी. आणि सदस्यांचा खर्च किती दिलेला आहे मर्यादा, तर 55,000 रुपये. आणि ज्या ग्रामपंचायतांची जी सदस्य संख्या आहे ती 15 ते 17 यासाठी किती देण्यात आलेलं आहे बघा, तर थेट सरपंच आहे यासाठी किती देण्यात आलेलं आहे, त्याला 2,65,000. आणि सदस्यांसाठी किती दिलेलं आहे इथं, तर 75,000 रुपये. तर अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे, की उमेदवारांना जो निवडणुकीचा खर्चाची जी आहे ती मर्यादा इथं निश्चित करण्यात आलेला आहे. यापेक्षा जास्त जर का खर्च झाला तर संबंधितांवर कायद्याप्रमाणे त्यांच्यावर निवडणूक आयोग ही कारवाईसुद्धा होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत निवडणूक आयोगामार्फत जे उमेदवारांना खर्चाची मर्यादा दिलेली आहे ते आपण बघितलेलं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ जर का आवडला तर आपण लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बघा, हा व्हिडिओ जो परिपत्रक आहे आयोगाचा ते मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकतो आहे, तिथून जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून पाहू शकणार आहात.